प्रतिनिधी यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो। आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नगर परिषद किल्ले धारूर निवडणूक ही 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायची अंतिम तारीख आहे आणि त्याच्यानंतर निवडणूक कार्यक्रम उमेदवाराची परत घेण्याची मुदत, त्याचप्रमाणे 2 तारखेला प्रत्यक्ष मतदान, अशा पद्धतीनं ही निवडणूक या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। राष्ट्रवादी पक्षाचे या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते राजेभाऊ अण्णा मुंडे, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी शिरसट, बाळासाहेब चव्हाण, मयूरजी सावंत, माजी सभापती हनुमंत बाप्पा, त्यानंतर जयदत्तजी नरवडे, आमचे विधानसभा पक्षप्रमुख यशवंतराव गायके, बाळासाहेब जाधव आणि सर्व उपस्थित कार्यकर्ते बंधूंनो, पत्रकार मित्रांनो, या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून बाळासाहेब रामराव जाधव यांची राष्ट्रवादी पक्षाने निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्व म्हणजे सर्वसाधारण महिलातून सुनीता आकाश चव्हाण आणि सर्वसाधारण ब गटातून शेख गफार शेख जैनुद्दीन असे 2 उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 2 मधून अनुसूचित जाती महिला सौ उषा नवनाथ गायसमुद्रे आणि 2 मधून सर्वसाधारण मतदारसंघातून नितीन शिवाजीराव नाईकनवरे शिंगारे नाईकनवरे नितीन शिवाजीराव शिंगारे। प्रभाग क्रमांक 3 मधून अनुसूचित जाती महिला सौ ज्योती माणिक गायसमुद्रे व सर्वसाधारण मधून सूरज विष्णू कोमटवार। 4 मधून डॉक्टर आकांक्षा संजय फावडे आणि सर्वसाधारण मधून श्रीमती शांताबाई कोंडीबा कावळे। 5 मधून संजीवनी अनंत चिंचाळकर आणि सर्वसाधारण महिला मधून श्रीमती शेख हुमा गैसुद्दीन। 6 मधून बानू बेगम शौकत अली सय्यद आणि सर्वसाधारण मधून सय्यद हारून सय्यद रऊफ। 7 मधून आवेज अब्दुल रशीद कुरैशी आणि सर्वसाधारण महिला मधून संगीता आनंद भावटणकर। 8 मधून महिला मधून सुप्रिया सचिन जाधव आणि सर्वसाधारण मधून गणेश धोंडीबा सावंत। 9 मधून अश्विनी प्रवीण गायके आणि सर्वसाधारण ब मधून सुधीर वसंतराव शिंगारे। 10 मधून लक्ष्मण हनुमंत शिरसट आणि ब मधून सौ भूमिका सुजित वैरागी। म्हणजे असे नगराध्यक्ष पदाचा 1 आणि 20 नगरसेवक पदाचे उमेदवार या ठिकाणी मी आपल्या समोर जाहीर केलेले आहेत। आज या निमित्तानं मला एक दुसरी घोषणा करायची आहे। आतापर्यंत नितीनराव शिंगारे यांनी शहर अध्यक्षपदाची जबाबदारी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडली, परंतु आता उमेदवार असल्यामुळं या ठिकाणी
डॉक्टर मयूर मुकुंदराव सावंत यांची धारूर शहर अध्यक्ष म्हणून आणि या निवडणुकीचं प्रचार प्रमुख म्हणून सुद्धा पक्षानं त्यांची निवड केलेली आहे. या निवडणुकीमध्ये अनेक जण उभा राहणार आहेत, अनेक आघाड्या होणार आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढणार आहे, शिवसेना स्वतंत्र लढणार आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा स्वतंत्र लढणार आहे. म्हणजे असे 4 किमान उमेदवार प्रत्येक प्रभागात राहतील. त्याच्यापेक्षाही अपक्ष आणि आणखीन काय राहतील ते काही मला माहित नाही. परंतु हे 4 प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत. धारूर शहराचा मी मागच्या 2009 ते 14, 2019 ते 24 आणि आता 2024च्या पुढचा कालावधी असं 3 टर्म मी या मतदारसंघाचा आणि धारूर शहर ज्याच्यामध्ये येते त्याचा आमदार म्हणून या ठिकाणी काम करतोय. धारूर शहराचा जो प्रमुख प्रश्न आहे, मागच्या जसं काही देश स्वतंत्र झाला तेव्हापासूनचा प्रश्न म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही, तो आहे की इथल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न. 2014 मध्ये मी आमदार असताना आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री अजित पवार असताना मी या ठिकाणी या शहरासाठी जवळजवळ 19 कोटी रुपयाची पाणी पुरवठा कुंडलिका धरणावरून या ठिकाणी मंजूर केली होती. परंतु नंतर जे म्हणून नगराध्यक्ष झाले त्यांच्या कालावधीमध्ये ही नळ योजना पूर्ण होऊ शकली नाही. म्हणजे हे फार मोठं अपयश. मागच्या काळामध्ये जे नगराध्यक्ष होते एक प्रकारे त्यांचं अपयश म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. त्यांनी नळ योजना पूर्ण करण्याच्या ऐवजी स्वतःच या नळ योजनेबाबत तक्रारी करायच्या आणि काम थांबवायचं अशा पद्धतीचं धोरण घेतलं आणि त्यामुळं ही नळ योजना पूर्ण होऊ शकली नाही. शेवटी त्याच्यात काय पैसे जो काही निधी शिल्लक होता 10-12 कोटी रुपये तो निधी शासनाला परत गेला आणि म्हणून आम्ही नव्यानं परत आमदार या नात्यानं मी प्रशासकाचा कालावधी चालू झाल्यानंतर परत एकदा मानसी 175 लिटर हा जो काही नॉर्म आहे शहरासाठी त्या ती लोकसंख्या आणि पुढच्या 30 वर्षाची वाढणारी लोकसंख्या हे गृहीत धरून 175 प्रति मानसी असं नव्यानं प्रस्ताव शासनाकडे पाठवला. त्या शासनाने त्याला मंजुरी दिली, ज्याच्यामध्ये जुनी पाईपलाईनचाही समावेश होता, जी अपूर्ण होती, पूर्ण झालेली नव्हती, त्याचाही समावेश होता आणि नव्यानं पाईपलाईन अशा पद्धतीनं मानसी 175 लिटर पाणी या शहराला पुरवण्याच्यासाठी नळ योजना मंजूर झालेली आहे. आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट ही आहे की जी जुनी नळ योजना अपूर्ण होती तिचं काम आता पूर्ण झालंय आणि टाकीपर्यंत ते पाणी पोचायला सुरुवात झालेली आहे. या नवीन योजनेमध्ये जवळजवळ 15 लाख लिटरच्या नवीन टाक्या, 12 ते 15 लाख लिटरच्या नवीन टाक्या नव्यानं तयार करण्यात येणार आहेत. नव्यानं पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनची केली जाणार आहे आणि त्या कुंडलिका धरणावरून अजून एक पाईपलाईन, जे अशा 2 पाईपलाईनच्या द्वारे धारूर शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना आहे. आणि मला आपल्याला खात्रीपूर्वक सांगायचे की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या योजनेचं काम पूर्ण होईल आणि धारूर वाशियाची जी पाणी टंचाई आहे ती कायमस्वरूपी या ठिकाणी दूर होईल. मागच्या मला जो काही कालावधी मागच्या काळात म्हणा, शेवटच्या आता प्रशासकाचं 2-3 वर्षाचं राजवट जर म्हणली तर धारूर शहराच्या जी काही विकासाची कामं आहेत ती आम्ही चालूच ठेवलेली होती या काळात सुद्धा. आणि जवळजवळ 25 कोटी रुपयाचे रस्ते आणि नाल्याचे बांधकाम अतिशय चांगल्या दर्जाचे या शहरात पहिल्यांदाच या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेले आहेत. सभागृहाचे विविध समाजासाठी लागणारे
आम्ही या निमित्तानं डीपीडीसी मधून काही शादीखाने म्हणा किंवा सभा मंडप म्हणा, सभागृह म्हणा, ज्या काही या निर्णय समाजाच्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य करण्याबाबत एक आमदार या नात्यानं आणि प्रशासकाच्या कालावधीमध्ये मीच पुढाकार घेऊन ही कामं शहरामध्ये केलेली आहेत. आणि दुसरी एक गोष्ट आहे की या शहरातले जेवढे डीपी रोड आहेत त्या डीपी रोड चांगल्या पद्धतीचे व्हावेत आणि रहदारीचं म्हणजे रहदारीसाठी आणि दळणवळणासाठी चांगले रस्ते या शहरवासियांना व्हावेत. एक स्मार्ट सिटी म्हणून जसं पुण्या मुंबईमध्ये आज आपण रस्ते बघतो त्या पद्धतीनं या शहराचे रस्ते व्हावेत या दृष्टिकोनातून नगरोत्थान या योजनेमध्ये आम्ही जवळजवळ 100 कोटी रुपयाचा प्रस्ताव, 102 कोटी टू बी एक्झॅक्ट, 102 कोटी रुपयाचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे. आणि नजीकच्या भविष्यामध्ये याही कामाला आता हे आचारसंहितेची काही अडचण शासनाला पण असणार आहे, तर ही निवडणूक झाल्याबरोबर निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात या कामाला सुरुवात करून एक धारूर शहराचा कायापालट करायचा. इथल्या पाण्याची टंचाई आणि इतर ज्या सार्वजनिक सुविधा असतात त्याच्यामध्ये रस्त्यासाठी भरीव निधी या शहरासाठी आणण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे. आणि म्हणून हाच विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत. आम्ही आमचा रितसर जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करणार आहोत आणि पुढच्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात जर धारूरकरांनी ही नगर परिषद दिली तर आम्ही काय काम करणार याचा संपूर्ण आराखडा आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. आणि म्हणून मला खात्री आहे की मागच्या काही वर्षामध्ये रखडलेली पाणी पुरवठा योजना जशी आज आपण यशस्वीपणाने पूर्ण केली त्याच पद्धतीनं इतरही विकासाची कामं ही निश्चितपणानं या ठिकाणी आम्ही एक सर्वांगीण विकास करायचा आणि धारूर शहर एक स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जावं या पद्धतीनं याचा सर्वांगीण विकास करण्याचा एक संकल्प या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की आता जी काही राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षातून त्याचबरोबर काँग्रेस पक्षातून आमच्याकडे अनेक चांगले कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेले आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाची ताकद या शहरामध्ये चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की धारूरकर अगदी विचारपूर्वक यावेळेसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कौल देतील आणि ही नगर परिषद बहुसंख्येनं नगरसेवक आणि आमचा नगर अध्यक्षपदाचा उमेदवार हा चांगल्या मताच्या आघाडीनं या ठिकाणी निवडून येईल ही अपेक्षा या ठिकाणी ही खात्री मी आपल्या समोर व्यक्त करतो. आणि या निवडणुकीमध्ये आमचे सर्व जे ज्येष्ठ मंडळी नेते आज तुम्हाला व्यासपीठावर दिसत आहेत ती सर्व मंडळी एकजुटीनं राष्ट्रवादीची सत्ता या नगरपालिकामध्ये यावी या दृष्टिकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा करतील, रात्रीचा दिवस करतील. मी आणि जयसिंग भैया सुद्धा स्वतः या निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि मला निश्चितपणानं खात्री आहे की यात एक तरुण मंडळी सुद्धा धारूर शहरातील आणि विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्याही टप्प्याटप्प्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमात पाठीमागं या ठिकाणी सामील होतील. आणि अशा पद्धतीनं पुढच्या 2 तारखेपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्टानं ही नगरपालिका आणि धारूरवासियांना निश्चितपणानं पुढच्या 5 वर्षात कुठलीही समस्या नसलेलं शहर म्हणून एक नावलौकिक आपल्याला या धारूर शहराचा करायचा आहे. या धारूर शहराला ऐतिहासिक महत्व आहे. आपला जो किल्ला आहे धारूरचा
तो एक पर्यटनाचं आकर्षणाचं केंद्र या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून या किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी जवळजवळ 40 कोटी रुपयाचा आराखडा आपण तयार केलेला आहे. त्याच्यापैकी 8 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तेही काम लवकर सुरू होईल आणि पुढच्या 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या किल्ल्याची पुनर्बांधणी करून एक पर्यटन केंद्र म्हणून कशा पद्धतीनं ते विकसित करता येईल आणि जेणेकरून बाहेरची मंडळी सुद्धा हे आपलं जे काही वैभव आहे, आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेलं एक मोठा संस्कृतीचा साठा आपल्याकडे आहे, तो जतन करून आपल्याला पर्यटनाचं क्षेत्र म्हणून या ठिकाणी विकसित करण्याचं निश्चितपणानं आम्ही आज या निवडणुकीच्या माध्यमातून इथल्या जनतेला हमी देतो आणि या विकासाच्या अजेंडावरच आम्ही या निवडणुकीत उतरणार आहे. आमच्याकडे दुसरा कुठलाही अजेंडा नाही. धारूर शहराचा सर्वांगीण विकास, धारूर शहर समस्या मुक्त करायचं, इथल्या सामाजिक गरजा ज्या आहेत नागरिकांच्या त्या भागवायच्या आणि एक सुंदर आणि स्मार्ट धारूर शहर म्हणून पुढच्या 5 वर्षात ते विकसित करायचं, हा संकल्प घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरत आहोत. आपण आता मात्र मान्य आहे. तो पुरातत्व विभागातर्फे त्याला ऐतिहासिक दर्जा आधीच मिळालेला आहे आणि मागच्या काळामध्ये काही निधीही मिळाला होता, परंतु ते काम दुर्दैवाने चांगल्या प्रतीचं झालं नाही, ढासळलं. म्हणून आता कंप्लीट विकासाचा आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने हे काम करायचं. एका वर्षात 2 वर्षात हे काम होणार नाही, कदाचित 3 ते 4 वर्ष लागतील. परंतु माझे आमदारकी संपण्याच्या आधी हे काम निश्चितपणानं पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील. 100% हे काम पूर्ण होईल. प्रत्येक ठिकाणी पाणी स्वच्छता आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. वापरून या ठिकाणी संपवलेला आहे, जवळपास पाणी या शहरामध्ये आलेलं आहे. स्वच्छतेचा प्रश्न खाली व्यवस्थित आहे, मात्र स्वच्छता लाईट आणि मूलभूत जे गरजा आहे याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. नगरपालिकेमध्ये 2-2 महिने या ठिकाणी पाणी दिसत नाही, त्याचप्रमाणे स्वच्छता देखील या ठिकाणी होत नाही. आपण सांगितलं की पाण्याचा प्रश्न वेगळा आहे, मात्र इतर मूलभूत गरजाचं काय? आता त्याला तर तुम्हाला माहिती आहे, लोकनियुक्त जोपर्यंत सदस्य येत नाही, प्रशासकाच्या काळात अधिकारी नगराध्यक्ष असतो, त्या अधिकाऱ्याला एवढं काही घेणं देणं नसतं जास्त. त्यामुळं नगराध्यक्ष आणि नगरसेवकाची टीम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वच्छतेचा प्रश्न खऱ्या अर्थानं सुटू शकत नाही. आणि म्हणूनच या निवडणुकीला आमच्या दृष्टीने महत्व आहे. आम्ही म्हणजे स्वच्छ आणि सुंदर धारूर शहर हाच आमचा अजेंडा आहे. एकंदरीत शहरीकरणाकडे जास्त कल जातोय, पण आज नगरपालिकेच्या हातही मर्यादित आहे. तर त्या हात वाढ होणार की त्याबद्दल काय नियोजन? नाही, हद्दवाढीच्या बाबतीत सुद्धा निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने निर्णय घेता येईल. परंतु हो येणार, परंतु हद्दवाढीसाठी त्या ग्रामपंचायतची NOC लागते, हे तुम्हालाही माहिती आहे. जोपर्यंत ग्रामपंचायतची NOC मिळत नाही तोपर्यंत हद्दवाढ होऊ शकत नाही. धारूर शहराचं जे काही जमीन आहे, म्हणजे धारूर शहराच्या महसूल रेकॉर्डला जी जमीन आहे त्या हद्दीपर्यंत आपल्याला निश्चितपणानं प्रयत्न करून ती करता येईल. त्याच्यामध्ये काय अडचण असायचं काही कारण नाही. आपल्याकडे एक स्वच्छतेचा विषय असं की कचरा पॉइंट शहरी क्षेत्रामध्ये आहे. विकसन केलं मागच्या काही दिवसापासून बऱ्याच वर्षांपासून बनला. त्याच्यामुळे काय वाढतो. त्याच्यासाठी आपल्याला करू लक्ष घालू. अतिशय महत्वाचं आमचं बस स्टँडचं बरेच दिवस आमच्या प्राप्त झाले, पण नगर परिषदेनं तरी प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे बरेच निधी वापस गेलेला आहे.
येणारे आपल्याला नामांकन तिकीट निघणार आहे. दुसरा एक प्रश्न माझा, कारण की ग्रामीण रुग्णालय आहे महत्वाचे, कारण की 9 नंतर आमच्या इथं सगळे दवाखाने बंद असतात. दवाखाने शासकीय, पण तिथं जाण्यासाठी रस्ताच नाही. कारण की ग्रामपंचायतीमध्ये आणि त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बरेच वेळ निधी टाकलेला, पण आमची मागणी अशी किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला रस्ता जर केला तर आमचे आरोग्याचा एक प्रश्न सुद्धा आणि दुर्दैवाने तुम्ही म्हणता तसं नगरपालिकेच्या बजेटमधून ह्याला निधी देता येत नाही, कारण ते गोपाळपूरच्या हद्दीत आहे. तरी सुद्धा या वर्षीच्या डीपीटीसी मधून आम्ही त्याच्यासाठी निधी टाकलेला आहे आणि तो रस्ता निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न गरजेचा आहे. बस स्टँडचा महत्वाचा मुद्दा आहे. बस स्टँड मध्ये तेच होतं, जसं इथले नगराध्यक्ष जे कोणी होते, मी काय त्यांचं नाव घेणार, त्यांनी सातत्यानं बस स्टँड बांधण्याच्या बाबतीत एनओसी दिलेली नाही. ती जमीन पूर्वी मला वाटतं नगरपालिकेच्या मधून देण्यात आलेली काय असा वाद आहे. परंतु ठीक आहे, आपण आता तो एक अजेंडावर आम्ही विषय घेऊ आणि वाढतं जी वस्ती आहे त्या दृष्टिकोनातून डेपोच्या बाजूला जी जागा रिक्त आहे पाटबंधारे आपल्या ह्याची एसटीची, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं बस स्टँड आपण त्या ठिकाणी मोठं तयार करू आणि या ठिकाणी व्यापाऱ्यासाठी एसटी मार्फतच गाळे उभा करण्याचा मी प्रस्ताव दिलेला आहे आणि त्याचं टेंडरही झालंय असं मला माहिती. त्याचं टेंडर सुद्धा झाले. प्रशासकाच्या काळात तर एनओसी देणं माझ्या हातात आहे, त्याच्यामुळे प्रशासकाच्या काळात कुठलीही अडचण येणार नाही. एनओसी वगैरे दिल्या जातील आणि नंतर आता पुढचे पदाधिकारी कोण होतात त्याच्यावरती सुद्धा निश्चितपणानं अवलंबून. 2018 मध्ये क्रीडा संकुल या ठिकाणी होता करण्यात आलं होतं, त्याचं काम अर्धवट आहे. त्यामुळे तालुक्याचे खेळाडू घडणार आहेत, त्याला मोठी खेळ होती. जे काही काम मंजूर होतं ते झालेलं आहे, परंतु आता नव्यानं महाराष्ट्र शासनाने प्रत्येक तालुका क्रीडा संकुलाला 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. पूर्वी ती मर्यादा 1 कोटीच्या आसपास होती. त्यामुळं आता उर्वरित त्या ठिकाणी सुद्धा जी काही जागा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये हा निधी वापरून क्रीडा संकुल सुद्धा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं करता येईल ह्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण विधानसभा निवडणूक आमदार परंतु मतदारांनी आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने पाठीमागे ठेवली आणि तो टप्पा आणि आता नगर परिषदेचा टप्पा याच्यात तुम्ही मतात बदल कसा कराल? कारण आज जे काही लोक आहेत त्यातील बहुतांश लोक विधानसभा निवडणुकीची तुमच्या सोबत, विशेष म्हणजे माहिती म्हणून भाजप तुमच्या म्हणजे रेकॉर्ड देतं सर्व सोबत. आता तुम्ही विचार, आम्ही चौथ्या नंबरला होतो, मला कमी मतदान मिळालं हे मला मान्य आहे. परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीनंतरचं राजकीय चित्र जरा तुम्ही बघा. माझ्या शेजारीत राजूभावांना मुंडे बसलेले, त्यांचे चिरंजीवी विधानसभेला उमेदवार होते, रमेश आडसकर सुद्धा उमेदवार होते. हे दोन्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. म्हणून त्यांना मिळालेली मतं मला मिळालेली मतं ही जर एकत्रित केली तर फार पुढे जातोय आकडा आणि त्याच बेसिसवर आम्ही ही निवडणूक लढवतोय. हो, नक्कीच पक्षाच्या मागे उभी राहिली आणि नव्यानं अनेक जण आले ना. आता काँग्रेस जवळजवळ सगळीच काँग्रेस आमच्याकडे आली, संपुष्टात आली म्हणजे आली आमच्याकडे. त्याचप्रमाणे भाजपमधले सुद्धा जवळजवळ 3 नगरसेवक जे मागच्या विद्यमान होते म्हणजे मागच्या काळात होते ते आले. त्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे निश्चितपणे. तुम्हाला जागा उपलब्ध आहे का? काही लोकांसाठी मागतो, पत्रकारांसाठी जागा आहे का? नाही, मला काय म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदा तुम्हाला जागा द्यावी लागेल आणि मग त्यासाठी बांधकामासाठी निधी द्यावा लागेल.
आता जसं माजी सैनिकांसाठी आम्ही इथं खूप छान आराखडा केलेला आहे, त्या पद्धतीनं चांगलं पत्रकार आणि गेस्ट हाऊस करू ना आपण, काय अडचण. वर तुम्हाला सुद्धा कधी इथं मुक्काम करण्याची पाळी आली ग्रामीण भागात तर असावं ठिकाण आहे. आम्हाला एखादी पत्रकार परिषद असेल तर म्हणजे आमच्या भवनमध्ये बोलवता यावं. दुसरीकडे जाण्यापेक्षा दादा आता म्हणलं तुम्ही जे ग्रामपंचायत तर आपल्या दारू शहरामध्ये फक्त एकच ग्रामपंचायत जेणेकरून गोपाळ फक्त एकाच ग्रामपंचायतची आपल्याला ही घ्यावं लागतं, ती पण आपल्याच ताब्यात आहे. ठीक आहे, पण ती तयारी पाहिजे ना लोकांची. असं आहे की शेवटी ग्रामपंचायत ही वेगळी स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांना घेताना त्यांची संमती घेणं, ग्रामसभेचा ठराव घेणं, आपण तो प्रयत्न करू, नक्कीच प्रयत्न करू. पालकमंत्री आहेत नितीन भूषण, त्यामुळे जर आता आता होऊ शकतात ते विषय कुठले म्हणजे हद्दवाढ जो विषय आहे हो घेऊ ना आपण. अतिरिक्त निधी लागतो. हद्दवाढीसाठी काय फारसा निधी लागत नाही, सर्वे वगैरे करावं लागतं. प्रस्ताव आतापर्यंत झाला नाही याचा अर्थ मागच्या 5 वर्षाच्या नगराध्यक्षाचं ते अपयश आहे. त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता, तो त्यांनी केला नाही. मात्र त्यामध्ये 0% मेगावॅट वीज शिल्लक आहे. 132 काही प्रयत्न करता येईल. त्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु तेलगाव आणि केज हे दोन्ही 132 केव्ही असल्यामुळं धारूरचं मंजूर होऊ शकत नाही. तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यात. मी आधीच त्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, परंतु या शहरासाठी अजून एक 33 केव्हीचं सबस्टेशन आपण करू शकतो. म्हणजे एक आज जे सबस्टेशन आहे त्याच्यावरच ग्रामीणचा भाग आहे, तर शहरासाठी स्वतंत्र सबस्टेशन मात्र आमच्या जाहीरनाम्यामध्ये ती एक कलम असेल की स्वतंत्र आम्ही त्याला सबस्टेशन धारूर शहरासाठी फक्त धारूर शहरासाठी देऊ. आता ते प्रक्रिया चालू आहे त्याची शासनाकडं निधीची. तुम्हाला माहिती आहे आता सध्या मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता आहे, त्यामुळे विकास कामावर परिणाम झालेला आहे, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. आम्हाला सुद्धा आमदारांना कुठलाही प्रस्ताव घेऊन गेला की निधी नाही, थांबा जरा, पुढच्या मार्च पर्यंत थांबा, असंच उत्तर मंत्री महोदयाकडनं, मुख्यमंत्र्याकडनं, उपमुख्यमंत्र्याकडनं मिळतं. ते नगर परिषदेच्या माध्यमातूनच ते काम आम्ही पूर्ण करू. 2 वर्ष तुम्ही घ्या आणि सगळ्यांना पत्रकार बांधवांना पाठवा. तर जवळपास 4 व्हीलर देण्याची शक्यता आहे. आपल्या आव्हानाचं चेहरा कोण वाटतं? नाही, आता ते निवडणूक जशी पुढे जाईल तसं लक्षात येईल, परंतु मला खात्री आहे की राष्ट्रवादी पक्षाची सत्ता यावेळेस निश्चितपणानं मोठ्या बहुसंख्येनं धारूर शहरामध्ये येईल. बोला तुम्हाला धारूर शहरामध्ये जे 2 हद्दवाढीचा प्रस्ताव इथं 20 वर्षापासून हद्दवाढ झालेली नाही. पहिल्यापासून मागं 10 वर्षांमध्ये आम्ही प्रयत्न केला होता, माननीय अध्यक्ष साहेबांनी करायचे नाही. धारूर शहराची हद्द महिंदवाडी शिवारापर्यंत आहे, म्हणजे फाट्यापासून कास, आणि इकडं गोवा जे आहे मार्केट कमिटी गोवा आणि शिक्षक वर्ग सुद्धा आपल्या म्हणजे धारूर जवळ आहे. अध्यक्ष साहेबांनी आजही यापूर्वी कधीच गोपाळपूरला किंवा विस्तार करण्यासंदर्भात कुठलाही प्रस्ताव दिला नाही. त्यांना कोणी विचारलं नाही, त्यांना विकास करायचा नाही किंवा आहे तितकेच मर्यादित आहे. धारूर शहराच्या बाजूला तहसील कुठल्या मग असा कुठं प्रस्ताव यापूर्वी कधी केलेला नाही. त्यांनी भावी अध्यक्ष साहेबांनी आपल्याकडे नगर परिषद आल्यानंतर आपण विस्तार हद्दीवाढीचा करायचा, स्वच्छता नगर परिषद सांगितलं,
दवाखान्याचा रस्त्याचं सांगितलं त्यांनी. आता हे दर्शन सांगितलं दादाच्या गावात आले वडोणीमध्ये आमचे विचार वेगवेगळे असताना सुद्धा वडोणींनी विशेष शौचालय आणले. नगर परिषद ताब्यात घेणं गरजेचं आहे. शहरामध्ये जो विकास करायचा आहे तर नगर परिषदला आमदार आणि सरकार तिने ते एकजूट असले तर विकास निधी समजा नगर परिषद एक पक्षाची आणि आमदार दुसऱ्या पक्षाची झालं कधी 15 वर्ष सरकार असून आमदारच्या सोबत नगर परिषद असणे गरजेचं आहे. नगर परिषदला समजा दुसरी नगर परिषद पैसेच नाही पाहिजे काय करणार आमदाराला लगेच नगर परिषद आहे म्हणून इथल्या शहराच्या लोकांनी विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार अर्थमंत्री पालकमंत्री असलेल्या पक्षाला ही काळाची गरज आहे आणि विकासाचा मुद्दा आहे तो. हाही मुद्दा नागरिक म्हणजे मतदारांनी मतदान करताना लक्षात घेतला पाहिजे की बाबा सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे, जिल्ह्यात महाराष्ट्राची तिजोरी कोणाच्या हातात आहे. आता मला दिलं तिथं माझं काहीच नाही मी आलो निवडून तो एक सारासार विचार केला पाहिजे असं आमचं मत आहे. आमचं आव्हान आहे लोकांना की हा म्हणजे ही सांगड जर घातली म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तर निश्चितपणाने विकास होऊ शकतो.